नमस्कार. फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं हार्दिक स्वागत. बहिणींना आत्ताच घोषणा झालेली आहे. बहिणींना भाऊबीज भेट मोठी खुशखबर आलेलीच आहे. सप्टेंबर महिन्याचा हप्ता संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना मिळालेलाच आहे आणि याच पार्श्वभूमीवरती महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी लाडक्या बहिणींना मोठी खुशखबर दिलेली आहे. नुकत्याच झालेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना भाऊबीज भेट देण्याचे आश्वासन त्यांनी दिलेलं आहे. मग आता हे आश्वासन पूर्ण कसं करणार? या संदर्भात संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींची उत्कंठा वाढलेली आहे. सध्या तरी संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींची के-वाय-सी चालू आहे आणि दिवाळीचा सण आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यांमध्ये भाऊबीज भेट अर्थात म्हणजेच लक्षात घ्या, की भाऊबीज भेट ही वेगळी नसून भाऊबीज भेट एक प्रकारची ऑक्टोबर महिन्याचा जो हप्ता आहे, ₹1500 हप्ता आहे तोच वितरित होण्याची शक्यता सध्या वर्तवण्यात येत आहे. भाऊबीज भेट या संदर्भात अनेक सोशल मीडियावरती मेसेजेस व्हायरल होत आहेत, की ₹3000 जमा होणार आहेत. ₹1500पेक्षा अधिक लाभ मिळणार आहे. तर लक्षात घ्या, की भाऊबीज भेट वेगळी नसून ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आहे ₹1500 तो याच महिन्यामध्ये वितरित होण्याची शक्यता सध्या वर्तवण्यात येत आहे. परंतु अजून मंत्री आदित्य तटकरे यांनी अजून या संदर्भात कोणतीच घोषणा केली नाही आहे. जोपर्यंत त्यांच्यामार्फत घोषणा होत नाही आहे, तोपर्यंत हप्ते वितरण होणार नाही आहे. कारण का महिला बालविकास मंडळाच्या त्या अध्यक्षा आहेत, मंत्री आहेत. त्यामुळे त्या ज्यावेळी घोषणा करतील, जरी उपमुख्यमंत्री असतील यांनी घोषणा केली असेल, तरी त्यांनी देखील मंत्री आदित्य तटकरे देखील लक्षात घ्या यामार्फत घोषणा साधारणतः ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्याच आठवड्यात म्हणजेच आता येत्या काही दिवसांमध्ये मंत्री आदित्य तटकरे घोषणा करतील. साधारणतः सध्या शासकीय सुट्ट्या आहेत, दिवाळीचा सण आहे. त्यामुळे या शासकीय सुट्ट्या वगळता ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात संपूर्ण माहितीपर जी-आर देखील येईल आणि त्याच्यानंतर घोषणा होईल आणि जी-आर आल्यानंतर आदित्य तटकरे यांची घोषणा झाल्यानंतर संपूर्ण लाडक्या बहिणींना हप्ते वितरण होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर वर्तवण्यात येत आहे. तर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी ऑक्टोबर महिन्याच्या हप्ते वितरणाच्या संदर्भात प्रतीक्षेत आहे. तर का हा हप्ता लवकर येणार आहे? तर पुढील महिन्यापासून इलेक्शन लागणार आहे. त्यामुळे आचारसंहितेच्या काळामध्ये लाभ वितरित होत नाही आहे. त्यामुळे हा हप्ते वितरण जे आहे ते कदाचित ऑक्टोबर महिन्याच्या अखेरपर्यंत होऊ शकतं. तर याचबरोबर लक्षात घ्या, की संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना दिलासा देखील मिळालेला आहे. ई-के-वाय-सी करण्यासंदर्भात एक मोठी बातमी समोर येत आहे. तर साधारणतः पाहू शकता, की मागील काही महिन्यांपासून सप्टेंबरपासून ई-के-वाय-सी सुरू झालेली आहे. परंतु मागील काही 2 दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींची जी ई-के-वाय-सी आहे, तर यांना सध्या स्थगिती देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. मोठे चॅनल आहे, झी 24 तास असेल किंवा साम टीव्ही असेल, तर यामध्ये सुद्धा या बातम्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. त्यामुळे हा संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना एक प्रकारचा दिलासा देखील आहे. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच अशा लाडक्या बहिणी आहेत, पती हयात नसतील किंवा वडील हयात नसतील, तर यांचा देखील टॅब त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेला नाही आहे. त्यामुळे शासनाच्या निदर्शनास ही बाब दिलेली आहे, परंतु अजून तशी कोणतीच अंमलबजावणी करण्यात आलेली नाही आहे. त्यामुळे लक्षात घ्या, की अशा महाराष्ट्रातील ज्या लाडक्या बहिणी आहेत, तर यांना एक प्रकारचा दिलासा मिळालेला आहे. ई-के-वाय-सी तर पुढे चालूच राहणार आहे, पण सध्या तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. पण लक्षात घ्या, की अजून या संदर्भात देखील मंत्री आदित्य तटकरे असतील किंवा मुख्यमंत्री असतील यांची घोषणा नाही आहे. सध्या माहिती मोठ्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून पुढे आलेली आहे. त्यामुळे जरी ई-के-वाय-सी करण्यास स्थगिती आली असेल, तरी लाडक्या बहिणींना भविष्यामध्ये म्हणजेच फ्युचरमध्ये ई-के-वाय-सी करावी लागणार आहे. त्यामुळे लक्षात घ्या, सध्या वेबसाईट प्रॉपर चालू आहे. त्यामुळे वेळ न घालवता देखील तुम्हाला ई-के-वाय-सी करता येणार आहे. पण लक्षात घ्या, की लाडक्या बहिणींना शासनाच्या अधिकृत नोटीसची जी ई-के-वाय-सी कॅन्सल झालेली आहे, स्थगिती आलेली आहे, तर अशी नोटीस किंवा जी-आर येणं अपेक्षित आहे. परंतु अजून अशी कोणतीच घोषणा झालेली नाही आहे. केवळ झी 24 तास असेल, साम टीव्ही असेल यासारख्या न्यूज चॅनलवरती अशी न्यूज आलेली आहे. पण लवकरच या संदर्भात घोषणा होणे गरजेचं आहे, जेणेकरून लाडक्या बहिणींना स्पष्ट नोटीस या संदर्भात मिळेल. तर लक्षात घ्या, की ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आहे तो सरसकट सगळ्यांनाच मिळणार आहे. ई-के-वाय-सी केली असेल आणि नसेल तरी देखील हा लाभ मिळणार आहे. कारण का लाडक्या बहिणींना हप्ते जी ई-के-वाय-सी करावी लागते, तर यासाठी नोव्हेंबर महिन्यापर्यंत मुदत आहे. त्यामुळे लक्षात घ्या, की आता लाडक्या बहिणींना ऑक्टोबर महिन्यामध्येच ₹1500 सप्टेंबर महिन्याचे आलेलेच आहे. त्यामुळे 1500 अधिक 1500 असे एकूण
लक्षात घ्या की ₹3000 लाभ संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना या महिन्यामध्ये म्हणजेच ऑक्टोबर महिन्यामध्ये मिळणार आहे. म्हणूनच काय म्हटलेलं आहे की भाऊबीज भेट. तर अशा प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. या संदर्भात लवकरच अपडेट येईल. अपडेट आल्यानंतर संपूर्ण माहितीपर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिला जाणार आहे. जर काही तुमच्या शंका असतील तर व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. योजनांसंदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या फक्त योजना या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.